मी देवीदास कोंडिबा महामुने जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 हे अंतर्गत उपविभाग क्रमांक 10 अंतर्गत जायकवाडी पाटबंधारे शाखा क्रमांक 25 येथे कारवा चौकीदार म्हणून कार्यरत आहे। परंतु श्रीमान गजानन रमेश वैरागड साहेब यांनी माझ्यावर खोटा आरोप लावून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे। सदरील मोंढा पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांनी माझा गुन्हा का दाखल केला हेच मला समजत नाही। कारण ते स्वतः भ्रष्टाचारी आहे। त्याचा भ्रष्टाचार उकरून काढण्यामुळं लांजेकर मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी व भांडारपाल सतीश साहेबराव जवजाळ हे देखील भ्रष्टाचार करत आहेत। म्हणून मी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं कलेक्टर साहेबवर सर्व मंत्री महाराष्ट्राचे मंत्री महोदय यांना मुख्यमंत्र्यासहित निवेदन पाठविले होते। असे 10 वेळेस झाले, परंतु सध्याचे शाखाधिकारी गजानन रमेश वैरागड हे त्यांची पहिल्यापासून पिंगळे येथे नियुक्ती आहे, परंतु त्यांचा शाखा ही 25 शाखेतून चालवतात। कारण कोणत्या आदेशाने कोण्या अधिकाऱ्याच्या आदेशाने दोन्ही शाखा एकत्र करून परभणी त्याचा चालवतात। आणि मी ते विषय काढला होता की माझी रजा हक्काची अर्जित रजा वैद्यकीय रजा मी 1 महिन्यापूर्वी मी सादर केली, परंतु ते शाखेमार्फत सब डिव्हिजनला आली 10ला। त्याच्यानंतर विभाग क्रमांक 2ला गेली आता सदरील मॅडम यांना मी 1 मे झेंडावंदनला 1 मे 2026 रोजी झेंडावंदनला आल्या असता त्यांनी झेंडावंदन केला, उशिरा आल्या आणि झेंडावंदन केल्यानंतर त्यांनी महापूजा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्याच्या ऐवजी अभिवादन करण्याच्या ऐवजी महात्मा गांधी यांची केली व राजश्री शाहू महाराज नाही राजश्री शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं। पण बाबासाहेबांना अभिवादन केलं जे की जगाचा बाप हा संविधान लिहिणारा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर। मागणी काय तुमची? मागणी माझी हेच आहे की राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक जिल्हाध्यक्ष असून वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना जे सामाजिक वनीकरणसारखे ड्रेस मिळावे, गणवेश मिळावे। कारण लोकांना आलेल्या समजावलं पाहिजे की हा कर्मचारी कुठल्या डिपार्टमेंटचा आहे कुठल्या नाही, म्हणून फील्डवर असतो कधी रात्री बेरात्री कॅनोलवर जावं लागते। वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी ते कॅन इन्स्पेक्टर असो, मोजणीदार असो या एखादा कालवा चौकीदार असो या टपालीला पांढरा ड्रेस व शिपाला पांढरी साडी, मुलगा असो नवीन सेवा भरतीमधील लोकांना असे ड्रेस नाही भेटल्यामुळं व गणवेश भेटले नाहीमुळं माझे ऑब्जेक्शन आहे की 6 वर्षापासून आमचा धुलाई भत्ता बंद केला, आमचा शिलाई भत्ता बंद केला, असे आम्हाला 6 वर्षाहून गणवेश मिळाला नाही। ते गणवेश 6 वर्षाचे 12 गणवेश देण्यात यावे, 6 वर्षाचे पासून इरेज देण्यात यावे, 6 वर्षाहून धुलाई भत्ता देण्यात यावा ही प्रथम मागणी आहे। म्हणून मी म्हणतो की अशा ह्या गद्दार लोकांना, गद्दार अधिकारी यांना सबडिव्हिजन असो उपविभागीय असो वेतन वेळेवर भेटत नाही। शासनाचा GR आहे की 1 तारखेला कर्मचाऱ्याचे वेतन मिळण्याबाबत आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडून असे आदेश आहे की 20 तारखेपर्यंत बिल सादर करावे, परंतु असे न करता 15 दिवसांनी बिल सादर करतात। 15 दिवसांनी बिल सादर केल्यानंतर आमचे हप्ते जे आम्ही सदरील बँकेकडून या पतपेढ्याकडून कर्ज घेतले असता त्याला 3 पट व्याज लागते। ते 3 पट व्याज सहकार विभागाच्या अंदाजानुसार त्यांच्या कायद्यानुसार हे 3 पट व्याज लागलेले सदरील पगार करणारे उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या माथी पडावं म्हणून मी त्यांना असे निवेदन दिलेले आहे। आणि नाही त्याच्या माथी पडलं तर सदरील ही जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात येईल। म्हणून मी देवीदास महामुने यांना असे आदेश देत आहे की माझ्या म्हणण्याप्रमाणे वागले